महाराष्ट्रातील पहिले दंडवत आंदोलन म्हणून प्रदीप काशीनाथ पाटील सहशिक्षक आश्रमशाळा वैराग प्रकल्प सोलापूर यांनी अन्यायाविरोधात अनोखे आंदोलन सुरू केले आहे। नमस्कार, मी प्रदीप काशीनाथ पाटील। मी राहणार बोरोडी खुर्द, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। मी नोकरी करतो माता स्वरूपणी प्राथमिक आश्रमशाळा तुळशीदास नगर। मला 2023 पासून खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेकडून अंतर्गत आमची शाळा चालू आहे। त्या संस्थेअंतर्गत मला 2023 पासून मानसिक आर्थिक त्रास त्या संस्थेने देत आहे। आजही ती संस्था कित्येक कर्मचाऱ्यांना मानसिक आर्थिक त्रास देत आहे। काही कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडलेला आहे। त्याच एक प्रतीक म्हणून आज आमचं जवळजवळ नोव्हेंबर 2025, फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि आज जून चालू आहे। अजून सुद्धा 6 महिन्याचं नियमित वेतन आम्हा कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही। तर सध्या स्थितीमध्ये काही शिक्षकांना जर न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर त्या शिक्षकांना सेवेतनं कमी करण्यात येत आहे आणि त्यांची बदल्या करण्यात येत आहे आणि आम्हाला धमक्या देत आहेत की बाबा तुम्ही त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही तुम्हाला सुद्धा काहीतरी मानसिक आर्थिक त्रास देऊ, अशा पद्धतीचे धमक्या माननीय अशोक आधार पाटील तत्कालीन संस्था अध्यक्ष आम्हाला ते देत आहेत आणि ते राहणार मूळ अंमळनेरचे आहेत। आणि त्यांच्यामुळे आज माझं 9 महिन्याचं प्रतीक्षा कालावधी वेतन आणि नियमित वेतन 6 महिन्याचं, अशा 14 महिन्याचं वेतन आज आम्हाला नाही आहे। आज आमचं पोट त्या नोकरीवर चालतोय आणि असून सुद्धा आज माझा परिवार, माझंच नव्हे तर शाळेतील जवळजवळ 12 लोक आम्ही काम करतो, 10 लोक आम्ही काम करतो। त्या 10 लोकांच्या पाठीमागं 100 लोकांचं कुटुंब जगतोय आणि 100 लोकांचं कुटुंब जगत असताना ते लोक आज रस्त्यावर आहेत। मी आज त्या निषेधार्थ मुख्याध्यापक, प्रकल्पाधिकाऱ्यांनंतर माननीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथून माझ्या 9 महिन्याच्या प्रतीक्षा कालावधी वेतन संदर्भात पत्र असून सुद्धा माननीय प्रकल्पाधिकारी वेतन काढत नाहीत। मग प्रशासन सुद्धा मला मानसिक त्रास देत आहे, इकडे मुख्याध्यापक मानसिक त्रास देत आहेत। मुख्याध्यापक सुद्धा वेतन काढायला विचारलं तर तुम्ही जाऊन संस्थेला विचारा आणि संस्थेला फोन करा। संस्था म्हणते मी 8 दिवसात येतो, 9 दिवसात येतो, 10 दिवसात येतो, तुमचं वेतन काढू। आज 6 महिने होत आहे। मुख्याध्यापक, संस्थापक आणि प्रकल्पाधिकारी तिघही मला उडवडीचे उत्तर देतात। त्यामुळे आज आमच्या कोणाचंही वेतन आज झालेलं नाही। जर आज मी 4 जून 2026 रोजी दंडवत घालत आहे आणि मी प्रकल्प अधिकाऱ्यांना आता निवेदन देणार आहे। त्या निवेदन पश्चात सुद्धा जर काही प्रक्रिया नाही झाली तर मी 8 जून 2026 रोजी मुंडन आंदोलन व आमरण उपोषण पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे करणार आहे। कृपया करून माननीय प्रकल्प अधिकारी व आपले मुख्याध्यापक आणि संस्थापक महोदयांना मी अजून एकदा विनंती करत आहे, मी नोकरी करत आहे आपल्याकडं, मी आपला गुलाम नाहीये। मीच नव्हे तर माझ्या शाळेतले कोणतेही कर्मचारी आपले गुलाम नाही आहेत। आपण नोकरी करणाऱ्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आपण योग्य न्याय द्यावा आणि तात्काळ वेतन अदा करावी, नाही तर याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन मोठमोठे आंदोलन आमच्याकडनं घडून जातील आणि ते आंदोलनात सर्व जबाबदार काय तर कमी जास्त झालं तर माननीय प्रकल्पाधिकारी, मुख्याध्यापक आणि संस्थापक खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी जिल्हा धुळे, शिरपूर जिल्हा धुळे हे जबाबदार राहतील। धन्यवाद। मुख्याध्यापक, प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित संस्थेच्या कारभाराचा निषेध करत त्यांनी दंडवत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। आश्रमशाळेतील नियमित कर्मचाऱ्यांचे मागील 5 महिन्याचे वेतन तसेच माजी कर्मचाऱ्यांचे 9 महिन्यापासून प्रलंबित असलेले वेतन तातडीने अदा करण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे। मान्यता रद्द झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना समाजात होणारी मानहानी आणि त्यानंतर प्रतीक्षा कालावधीतील वेतनासाठी करावी लागणारी धावपळ ही अत्यंत त्रासदायक बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली। उन्हामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विजयी घोषणेनुसार मी आज आता या क्षणापासून चौक सोलापूर पासूनचे 7 रस्ता आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक प्रकल्प कार्यालय सोलापूर पर्यंत मी दंडवत आंदोलन करत आहे। फक्त मुख्याध्यापक, संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी यांच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो। दंडवत घालत आहे अशा पद्धतीने कारवाईपर्यंत मी दंडवत घालतच जाणार आहे। माननीय प्रकल्प अधिकाऱ्यांना आजही कळू द्या, जर अन्यथा जर तरी वेतन नाही काढलं तर सर्व नियमित कर्मचाऱ्यांचं वेतन आणि प्रतीक्षाकालीन वेतन माझं नाही काढलं तर मी याच्याही तसंही काढणार। माननीय आयुक्तांनी आदेश दिलेला आहे, तरी सुद्धा आपण वेतन नाही काढलं मी दंडवत घालतच जाणार आहे।
मुख्याध्यापक आश्रमशाळा वैराग धिक्कार असो, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रकल्प कारण आहे धिक्कार असो, धिक्कार असो. संबंधितांनी या प्रकरणाची दखल घ्यावी ही नम्र विनंती. अशी वेळ कोणावरही येऊ नये अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.